नमस्कार, शुभ सकाळ. भोजन भ्रमंतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत छान चटपटीत अशी टिफिनसाठी भाजी, फ्लावरची भाजी. छान अशी सुक्की भाजी बनवणार आहोत आपण. त्यासाठी घेतलेलं आहे साहित्य फ्लावर. स्वच्छ असा फ्रेश फ्लावर आणायचा आहे आपल्याला. मीठ, तेल, खोबरं, लसूण, फ्रेश अशी कोथिंबीर, लाल मिरची पावडर, खानदेशी काळा मसाला आणि हळद पावडर. एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे. खोबरं आणि लसूण आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि फ्लावर आणि कोथिंबीर याचं बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे आपल्याला ज्या साईजचं पाहिजे भाजीतलं त्या साईजचं. त्यानंतर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम होतं तोपर्यंत मी फ्लावर कट करून घेतलेला आहे. छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे फ्लावर. तेल गरम झालं की त्यात आपण लसूण, खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. बारीक पेस्ट करून घेतलेली होती मी. ते छान तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आहे. लाईट ब्राऊन कलरचं करून घ्यायचं आहे आपल्याला तो मसाला. बघू शकतात तुम्ही किती छान तेल सुटलेलं आहे त्याला. त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत. हळद पावडर टाकलेली आहे मी. चवीप्रमाणे खानदेशी मसाला टाकलेला आहे. हा मसाला तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्याकडे 12ही महिने अवेलेबल राहतो. तशीच चवीप्रमाणे लाल मिरची पावडर टाकलेली आहे मी. छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव करायचं आहे. आणि मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी मसाला जळू नये यासाठी. जर पाणी नसतं टाकलं तर मग मसाला जळाला असता. बघू शकता किती मस्त तेल सुटलेलं आहे. यामध्ये धुतलेला फ्लावर आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि ही अशीच वाफेवर भाजी शिजू द्यायची आहे न पाणी घालता. मी तेवढंच फक्त मसाला शिजायला अगदी थोडंसं पाणी घातलेलं होतं. म्हणजे 2-3 पोह्यांचे चमचे एवढंच पाणी घातलेलं होतं फक्त. मसाल्यामध्ये फ्लावर चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे भाजीमध्ये आपल्याला. ते पण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि झाकण ठेवून भाजी शिजायला ठेवायची आहे आपल्याला. आणि 5 मिनिटानंतर चेक करायची आहे. बघू शकता छान वाफ भरलेली होती. एकदा परत खालीवर करून घ्यायची आहे आपल्याला भाजी, नाहीतर ती जळून जाणार. कारण की त्याच्यात पाणी वगैरे आपण काहीच घातलेलं नाही आहे. मिक्स करून परत आपल्याला 5 मिनटं शिजवून घ्यायची आहे ही भाजी. परत मी झाकण ठेवून घेतलेलं आहे. त्यानंतर बघू शकतात आपली भाजी छान शिजलेली आहे. हिरवीगार अशी कोथिंबीर टाकलेली आहे. आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.